नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे युनिक कोकण या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे आणि आपण आज राजापूर तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये आलो आहोत। तर आपण नक्कीच या गावातील किंवा या तालुक्यामधील ज्या काही गमती जमती आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि ते नक्की तुम्हाला आवडेल। पण अडिवरे या ठिकाणी जाणार आहोत, जे सागर किनारपट्टीवरती वसलेलं गाव आहे। कशाळी बीच त्या साईडचं गाव आहे अडिवरे। आता आपण पुढे त्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे, जिथे आता आपण दुपारच्या जेवणाला आलो होतो तळवडे या ठिकाणी। आता तिथून आपण अडिवरे या गावात जाणार आहोत। हा पूल आहे जो मेन रस्त्याला कनेक्ट आहे आणि वहाळ आहे जे 12 महिने वहाळ वाहत असतं। आणि या प्रवासाला सुरुवात तर आपण केली आहे। आपल्यासोबत 3-4 गाड्या आहेत आणि बरेच असे मित्रमंडळी आहेत जे आपल्यासोबत आहेत या प्रवासामध्ये। आणि आपण पाचल राजापूर या मार्गाद्वारे आपण पुढे अडिवरे या ठिकाणी जाणार आहोत। समुद्र किनाऱ्यावरती हे गाव वसलेलं आहे। राजवाडी या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि हा मुंबई गोवा हायवे आहे। फार सुंदर हायवे आहे आणि खरोखर दोन्ही बाजूने जे निसर्गरम्य परिसर बघायला भेटत आहे, मन अगदी प्रसन्न होत आहे आणि खरंच मजा येत आहे या प्रवासाला। पाहायला गेलं तर राजापूर हा तालुका खूप मोठा असल्यामुळे काल आणि आज आपण पाचल तळवडे रायपटण या साईडला होतो। आता आपण संध्याकाळी अडिवरे या ठिकाणी जाणार आहोत। जसं मी सांगितलं होतं की समुद्र किनारपट्टीपासून ही गावं सर्व जवळ असलेली आहेत। राजापूर, जैतापूर म्हणा, अडिवरे म्हणा, कशाळी बीच वगैरे हे सर्व जवळपास आहेत, ते राजापूरच्या त्या साईडला येतात। तर आपण आता अडिवरे गावात आहोत आणि आजचा ह्या गावातील प्रोग्राम पूर्ण करून आपण पुन्हा एकदा राजापूर शहर या ठिकाणी जाणार आहोत। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आपण राजापूर शहर या ठिकाणी आलो आहोत। काल आपण अडिवरे या गावामध्ये गेलो होतो आणि आज राजापूर शहरमध्ये आहोत। ज्या काही गमती जमती असेल त्या दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल तुम्हाला। युनिक कोकण या चॅनलच्या माध्यमातून मी जो हा प्रवास सुरू केलेला आहे तो प्रवास मी तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे। आता आपण राजापूर शहरामध्ये आहोत आणि आपण जाणार आहोत, आपल्या ओळखीचे चव्हाण काकी आहेत त्यांच्या घरी जाणार आहोत नाश्त्यासाठी। आणि हा प्रवास सुरू असताना मी तुम्हाला राजापूर तालुक्यातील थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन। राजापूर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य शहर आहे, जे मुंबईपासून 380-385 किलोमीटर अंतरावर अर्जुना नदीच्या काठावर वसलेलं आहे। या राजापूर तालुक्यामध्ये हापूस आंब्यांसाठी प्राचीन गंगा जी 3 वर्षांनी प्रकट होते, गरम पाण्याचे झरे असे विविध व्यापाऱ्यांचे हे ठिकाण आहे। आणि एकंदरीत पाहता दुतापेश्वर मंदिर आहे, राजापूर गंगा इंग्रजी वखार आहे। तर राजापूर हे ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा सुरेख संगम असलेलं कोकणातील एक शांत व सुंदर शहर आहे। आणि आता आपण बाजारपेठेतून आपण जात आहोत। ईस्ट ही अर्जुना नदी आहे, जी निसर्ग संपन्न असलेले ठिकाण आहे। अर्जुना नदीच्या काठीवर प्राचीन काळी सुरक्षित बंदर असल्याने राजापूर उत्तम व्यापारी केंद्र होते। त्याचप्रमाणे या नदीच्या काठावर उन्हाळे गावात नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड असल्याने जे त्वचा रोगावर गुणकारी मानले जात होते, अशी ही नदी आहे। त्याचप्रमाणे राजापूरची गंगा एक निसर्ग आश्चर्य आहे। इथे साधारण 3 वर्षातून एकदा 14 कुंडातून पाणी येते आणि ते पाणी 3 महिने वाहत असते। याच नदीच्या काठावरती दुतापेश्वर मंदिर देखील आहे, जे प्राचीन शिव मंदिर आहे, जे निसर्गरम्य आहे। आणि आपण या मंदिराचा व्हिडिओ देखील केलेला आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत। आता आपण याच नदीवरील रुंद जो पूल आहे तो क्रॉस करून आपण त्या शेजारच्या गावामध्ये जाणार आहोत, जिथे आपल्याला नाश्त्यासाठी बोलवलं होतं। आणि बघायला गेलं तर राजापूर खरोखर एक निसर्गरम्य ठिकाण आहे। चारी बाजूने निसर्गाची ही सुंदरता आणि त्याची झळक पाहिल्यानंतर खरोखर मनाला खूप प्रसन्नता वाटते। कशा प्रकारे उंच झाडे आहेत,
कौलारू घरे आहेत आणि छोट्या वाटेतून हा जो प्रवास खरोखर खूप भारी वाटत आहे. स्पेशली मातीचा सुगंध, हापूस आंब्यांची बाग आहे आणि सुंदर प्रकारे रस्ते देखील आता झालेले आहेत. तर आपण हा प्रवास एवढा भारी आपला होत आहे ना की याचा अनुभव नक्की तुम्ही घ्या आणि राजापूर तालुक्यामध्ये नक्की हा प्रवास करा. कधी या तालुक्यामध्ये आलात तर तुम्हाला फार काही बघण्यासारखं देखील मिळेल आणि स्पेशली हा निसर्गरम्य जो तालुका आहे ना तो खरोखर खूप आनंद देऊन जाईल तुम्हाला. या राजापूर तालुक्याला एक इतिहास देखील आहे. मराठा साम्राज्याच्या काळात आणि नंतर ब्रिटिश राजवटीत एक महत्त्वाचे बंदर देखील हे राजापूर शहर मानलं जात होतं. हे शहर येथील प्राचीन मंदिरांसाठी देखील ओळखलं जातं, विशेषतः श्री क्षेत्र वटेश्वर मंदिरासाठी, जे अनेक भाविकांना आकर्षित करते. आणि आता आपण ज्या गावात आपल्याला बोलवलं होतं आपण त्या गावाकडे चाललो आहोत. आता आपण चव्हाण काकींच्या घरी आहोत आणि चव्हाण काकींनी आपल्यासाठी खूप छान गावणे असे तयार केलेले आहेत. गावणे चटणी आणि गरम गरम चहा. आणि ही ताई आपल्याला गावणे कशा प्रकारे बनवले जातात, कशा प्रकारे नाश्ता रेडी होतो ते दाखवत आहे. तर सुंदर असा नाश्ता तयार झालेला आहे. कोकण म्हटलं तर आपण कोकणाला एक उपमा देतो की स्वर्गासारखं कोकण आहे. आणि या स्वर्गमयी नजारामध्ये इतकं प्रसन्नता वाटत आहे, एवढं फ्रेश वाटत आहे ना की असं वाटतं की मुंबईला परत जाऊच नाही. आणि निसर्ग तर कमालच आहे. कोकण म्हणजे तर एक प्रकारे स्वर्गच. आणि त्या स्वर्गाचा अनुभव घेत आहे, आनंद घेत आहे आणि तो तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपण बाजारपेठ फिरत आहोत. कशा प्रकारे लोक आपल्या गरजू वस्तूंना घेत आहेत. चला तर मंडळी, आपण लवकर भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत युनिक कोकण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लवकरच भेटू. धन्यवाद.